नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. थंबनेल बघून तुम्ही थोडं आश्चर्यात पडला असाल की हे काय प्रकार आहे, की तुम्ही कोण आहात, पानं का मधल्या दांड्या का मुळं. तर आता सांगते जरा. प्रत्येकानं आपण जे काही आपल्या आयुष्यातली जी लोक आहेत त्यांना 3 ह्याच्यामध्ये वाटून घेतलं, तर ते 3 ह्याच्यामध्ये झाडांची एखादी उपमा घेतली तर ते 3 प्रकारची लोक सगळ्यांच्या आयुष्यात असतात. आता ते कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात बघा. पहिले असतात ते आपल्या झाडांच्या पानांसारखी लोक असतात. आता झाडांच्या पानांना म्हणलं तर आपण म्हणतो की झाडाला खूप पानं येतात, म्हणजे एखादं मोठं झाड असेल तर लाखो पानं असतात त्याच्या आयुष्यामध्ये. पण बघा की झाडांची पानं काही कायम राहत नाहीत. त्यांचं जे म्हणजे झाडाशी जे कनेक्शन असतं तर ते खूप तसं वीक असतं आणि मग कधीही जोरात वारा आला, वादळ आलं तरी ते पान पडू शकतं, किंवा अगदी आपले ऋतू बदलतात तेव्हा देखील आपण म्हणतो की थंडीच्या आधी म्हणजे पानगळ होते, सगळी पानं गळून पडतात. तर अशी प्रत्येकाच्या आयुष्यात अशी पानांसारखी काही लोक असतात की जे तुमच्या आयुष्यात काही दिवसांसाठी असतात. ते तुमच्या बरोबर काही आनंदाचे क्षण घालवायला असतात. पण जसे जसं आपल्या आयुष्यातली परिस्थिती किंवा त्यांच्या आयुष्यातली परिस्थिती बदलते तसे ते गळून पडतात. म्हणजे आपलं सर्कल कधी असतात कधी नसतात, काही काही क्षणांसाठी असतात. सो आपण त्यांच्यावर असे अवलंबून राहू शकत नाही, बरोबर आहे. सो आपणही त्यांचा तसाच विचार करायला पाहिजे की हे माझ्या आयुष्यातली पानं आहेत, बदलत राहणार आहेत. सो पर्सनली पण घ्यायचं नाही की ते गळून पडले तर, आणि म्हणजे त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही. तर हे झालं की पानांसारखी लोक. सो आता बघा तुमच्या आयुष्यातली पानांसारखी लोक कोण आहेत. कारण कधी कधी असं होतं आपण, आणि ही फक्त घरात म्हणजे आयुष्यात म्हणजे घरात असू शकतात, तुमच्या नातेवाईकात असू शकतात, तुमच्या ऑफिसमध्ये असू शकतात, तेव्हा सगळीकडे तुम्हाला असे भेटतात. ट्रिपवर कुठे गेला तर लोक भेटतात. सो असे कितीतरी लोक आपल्याला कायम आयुष्यात भेटत असतात. सो त्यातले बहुतेक लोक हे पानांसारखे असतात, बरोबर आहे. आता किंवा आता हल्ली तर कसे फेसबुक फ्रेंड आहेत, इकडे फ्रेंड, मग तिथे आपण त्यांना फ्रेंड म्हणतो, पण ते खरं असं फ्रेंड नसतात. काही क्षण आपण कधी वर्गात असतात, कधी कुठे कॉलेजमध्ये किंवा कुठल्या कंपनीत आपण एकत्र काम करताना भेटलेले असतात, असे लोक असतात. सो ते असतात पानं. आता दुसरे प्रकार जे आहेत, दुसरा प्रकार आहे तो फांद्यांसारखे असतात लोक. आता फांद्या बघा की फांद्या पानांपेक्षा कमी असतात झाडाला, बरोबर आहे. सो ही लोक सुद्धा आपल्या पानांपेक्षा आपल्या आयुष्यातली फांद्या जी लोक असतात ती कमी असतात. आणि फांद्यांच्या बाबतीत कसं होतं की ते काय अगदी प्रत्येक ऋतूप्रमाणे प्रत्येक सीझनला बदलतात असं नाही. झाडाच्या फांद्या बऱ्यापैकी तशाच राहतात. पण एखादं वादळ किंवा हे आलं तर, किंवा आपण झाडावर त्या चढायचं ठरवलं तर आपल्याला ते अगदी तपासून घ्यावं लागतं की ती फांदी तेवढं वजन आपलं घेणार आहे का नाही, नाहीतर ते आपल्याला खाली पाडू शकतात. सो आता लोकांच्या बाबतीत हे घेतलं तर बऱ्याच वेळेला असं होतं की फांदीवाले लोक बरेच दिवस आपल्या आयुष्यात असतात, म्हणजे सीझनल नसतात, जसे पानं असतात तसे. पण आपण त्यांच्यावर किती अवलंबून राहायचं हे बघायला लागतं. सो कधी कधी आपल्याला वाटत असतं की आपण यांच्यावर अवलंबून राहू शकतो किंवा हे लोक मदत करतील असं, किंवा माझ्या बरोबर उभे राहतील. पण ते तसे करू शकत नाहीत, किंवा कधी कधी त्यांना करायची इच्छा नसते, कधी कधी त्यांची कॅपॅसिटीच नसते ते करायची, म्हणजे त्यांच्यात ते गुणच नसतात की ते तसं काहीतरी करू शकतील असं. सो चूक असते असंही नाही त्याची त्यांच्यामध्ये. तर असं बघा की मग फांद्यांना कसं आपण वजन किती टाकायचं या फांदीवर, हा जसा आपण विचार करतो चढताना, तसंच त्या लोकांच्या बाबतीत पण आपल्याला हा विचार करायला लागतो की ह्यांच्याकडनं किती अपेक्षा करायचा. नाही तर उगीच आपला अपेक्षाभंग होतो, किंवा आपल्याला राग येतो आणि की हे असं कसं केलं, की काही झालं तरी हे नव्हतेच त्या वेळेला वगैरे असं. मग असं समजायचं की हा त्यांचा स्वभावाचा भाग आहे, ते तसेच वागणार होते. सो आता अशा ज्या फांदीवाले लोक असतात त्यांच्याबरोबर आपण लग्नाच्या नात्यांमध्ये बांधलं जाणं हे चुकीचं असतं. किंवा आता एखादा बिझनेस करायचा आहे तर असे लोक ज्यांच्यावर तुम्ही पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही, ज्यांच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास टाकू शकत नाही, तर अशा काही गोष्टींसाठी हे तपासून घेणं खूप गरजेचं असतं की हे लोक कुठल्या प्रकारचे लोक आहेत आपल्या आयुष्यात. सो आणि बऱ्याच वेळेला काय होतं, फांदीवाले ज्या लोकांच्या बाबतीत असतं ना, ते थोडंसं असं मिसलिडिंग असतं, किंवा ते थोडासा त्याच्यात गोंधळ होऊ शकतो. कारण हे बरेच लोक फांदीवाले जे असतात ना, ते म्हणत असतात की मी कायम राहणार आहे, तुम्ही माझ्यावर अवलंबून राहू शकता, किंवा मला अगदी रात्री सुद्धा 4 वाजता तुम्ही फोन करू शकता, मी हजर होईन वगैरे असं. सो म्हणजे असं म्हणताना ते म्हणतात, पण त्यांची ती तेवढी कपॅसिटी नसते की ते आपलं खरंच उभे राहू शकतील वगैरे. सो
त्यामुळे काय होतं की आपल्याला असं अपेक्षाभंगाचं दुःख वाटतं की हे असं म्हणत तर होते पण ऍक्च्युली तर नाहीच राहिले वगैरे असं. सो हे थोडंसं आधी आपण बघून घ्यायला पाहिजे की हे खरंच त्यांची कुवत आहे का, त्यांची इच्छा आहे का हे नुसतं म्हणताना म्हणतात. कारण हे खूप कॉमन गोष्ट असते की म्हणताना तोंडी खूप लोक म्हणतात, पण जेव्हा अगदी गरज असते ना तेव्हा ऍक्च्युली आपल्याकडे कोण उभं राहतं आपल्या मागे हे बघणं गरजेचं असतं. आणि मग त्यामुळे निराशा पण होत नाही, राग येत नाही, चांगले संबंध आपले आहेत तसे चांगले राहतात. सो हे पानांपेक्षा जास्त घट्ट असतं आपल्या ह्यांच्याशी संबंध, पण इतके नसतात की त्यांच्यावर आपण अवलंबून राहावं असं. आता तिसरे जे प्रकारचे लोक आहेत, तिसरे प्रकारचे लोक तुमच्या आयुष्यात असायलाच पाहिजेत आणि ते खरे तुमच्या आयुष्यातले स्पेशल लोक आहेत आणि ते म्हणजे मुळासारखी लोक. तर आता बघा की पानं प्रचंड खूप पानं असतात, दरवेळेला बदलतात आपण म्हणलं, तशाच फांद्या पण खूप असतात, पण झाडाला मुळं काही एवढी नसतात लाखो ह्याच्यामध्ये. झाडाला मुळं कायम तीच राहतात. सो हे अशी लोक असतात जी खूप वर्ष तुमच्या बरोबर असतात, ज्यांनी तुमच्या सगळ्या सुखदुःखात तुमची साथ दिलेली असते. आणि मुळं कशी दिसत नाहीत ना आपल्याला, तशी ही लोक सुद्धा अशी दिसत नाहीत किंवा ते सारखं असं तुम्हाला म्हणणार पण नाही की मी तुमच्या बरोबर कायम राहणार आहे, माझ्यावर तुम्ही अवलंबून राहू शकता वगैरे असं. ते अगदी पण गरज पडेल ना तेव्हा ते कायम असतात आपल्या बरोबर. म्हणजे असा विचार केला तर असं लक्षात येतं की अरे हीच व्यक्ती माझ्या बरोबर कायम होती किंवा कायम त्यांनी मला प्रोत्साहन दिलं, माझी मदत केली. सो न सांगता न दिसता जी मागे लोक करतात ना ती खरी आपल्या आयुष्यातली अशी मुळं असतात. आणि मुळांची कशी जबाबदारी असते की आपल्याला झाडाला सगळं देणे म्हणजे अन्न पुरवणे सगळं, तसंच ही मुळं देखील आपल्या आयुष्यात आपल्याला त्यांना नेहमी वाटत असतं की आपलं चांगलं व्हावं, त्यासाठी ते सर्व प्रकारची मदत करायला तयार असतात, त्यांच्या शुभेच्छा आपल्या बरोबर नेहमी असतात. सो अशी जी लोक असतात ती मुळं असतात जे दिसत नाहीत पण आपापले न बोलता न हे करता त्याचा काही शो ऑफ न करता आपल्या मागे कायम उभी असतात. सो ह्या रूटवाल्या लोकांची, ह्या मुळासारख्या लोकांची आपण नेहमी काळजी करायला पाहिजे. एकतर अशी लोक आहेत ना आपल्या आयुष्यात ते पण बघायला पाहिजे. आणि आता हे सगळं झालं की आपल्या आयुष्यातल्या लोकांबाबत आता ह्याचा उलटाही विचार करणं तेवढंच गरजेचं आहे की आपण इतरांच्या आयुष्यात, कोणाच्या आयुष्यात पानं आहोत, कोणाच्या आयुष्यात आपण हे फांद्या आहोत आणि कोणाच्या आयुष्यात आपण मुळं आहोत. आता हे मुळंवाले लोक आहेत की ज्यांच्या बरोबर आपण लग्न करण्याचा विचार करू शकतो किंवा आपण हे बिझनेस पार्टनरशिप मध्ये जाऊ शकतो किंवा एखाद्या मोठ्या कामामध्ये आपण त्यांच्या बरोबर पार्टनरशिप करू शकतो कारण त्यांच्यावर आपला विश्वास असतो. सो हे असे प्रकार म्हणजे एखादी व्यक्ती असं बघा, काही लोकांसाठी ती व्यक्ती पानं असू शकते, काही लोकांसाठी तीच व्यक्ती फांद्या असू शकते आणि काही लोकांसाठी ती व्यक्ती मुळं असू शकते. सो हे सगळं असं नाहीये की प्रत्येक माणसाची काही चूक आहे किंवा हे प्रत्येक जण प्रत्येकासाठी मूळ असू शकत नाही. त्यामुळे कधी कधी ना असं हे व्यवस्थित अशी आपल्या मनात एक क्लॅरिटी असली की कोण पानं आहेत आपल्या आयुष्यात, कोण हे आहेत, कोणावर आपण अवलंबून राहू शकतो, तर मग अपेक्षाभंगाचं पण दुःख होत नाही किंवा जास्त अपेक्षा केल्या पण जात नाही. जे ज्या प्रकारची माणसं आहेत त्या माणसांकडनं आपण तेवढीच अपेक्षा करतो. सो हे आपण बघायला पाहिजे. आणि मग आपण ज्यांना रूट समजतो त्यांच्याही आयुष्यात आपण रूट आहोत ना किंवा आपण मुळं आहोत का हेही बघणं गरजेचं असतं. सो असं हे 3 टाईपचे लोकांचं हे आज मी तुमच्यावर शेअर केलेलं आहे. बघा तुमच्या आयुष्यात मुळं कोण आहेत आणि त्यांना हे करा, व्हिडिओ शेअर करा त्यांच्या बरोबर, कारण त्यांचं कौतुक करायचं, त्यांचं एक्नॉलेज करायचं, त्यांना सांगायचं की तुमच्या आयुष्यात किती महत्व आहे किंवा असं त्यांची आठवण काढायची. आपण म्हणतो कृतज्ञतेचा भाव असायला पाहिजे. सो अशी न बोलता न सांगता जी लोक आपल्या बरोबर कायम आतापर्यंत आयुष्यात आहेत, तर अशा लोकांना तर नक्कीच आपण अप्रिशिएट करायला पाहिजे, सांगायला पाहिजे कधीतरी. सो त्यांना व्हिडिओ पाठवून त्यांच्याबरोबर ही गोष्ट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आवडला तर लाईक करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.